विद्यार्थ्यांवरील शारीरिक शिक्षणाच्या घटना समोर येत असून या पार्श्वभूमीवर शासकीय परिपत्रकानुसार निदर्शित सकारात्मक शिस्त या विषयावर शनिवारी कल्याण पूर्वेतील जाईबाई केंद्र शाळा येथे शैक्षणिक परिषद आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या घटना समोर येत असून समाजात याविषयी चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, सुरक्षा आणि शिक्षक विद्यार्थी नाते बळकट करण्यासाठी सकारात्मक शिस्त ही संकल्पना अत्यावश्यक आहे. राज्यातील सर्व जिल्हे, तालुके अथवा केंद्रस्तरांवरील शिक्षक परिषदांमध्ये सकारात्मक शिस्त या विषयावर 45 मिनिटांचे विशेष सत्र आयोजित करण्याबाबत शासन स्तरावर निर्देश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळ शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेतील जाईबाई केंद्र शाळा येथील केंद्र प्रमुख भगवान हांबरे सर यांनी या सत्राचे आयोजन केले. दीप प्रज्वलाने सुरुवात करून भगवान हांबरे सर यांनी केंद्र संमेलनाविषयी उपस्थित शिक्षक व मुख्याध्यापक वर्गास संबोधित करत प्रस्तावित मांडले. या सत्रासाठी विशेषतः व्याख्याता म्हणून ललिता मोरे गणेश विद्या मंदिर यांना निमंत्रित करण्यात आले होते. अलीकडील घटनांचा संदर्भ घेऊन त्यांनी शिक्षकांची संवादशीलता वाढवत मुलांना करण्यात येणाऱ्या शिक्षेचे प्रकार, त्यांचे परिणाम स्पष्ट केले व त्यानंतर सकारात्मक शिस्तीचे मार्ग, विविध तज्ज्ञ आणि त्यांवरील उपाययोजना यांचा सखोल विचार शिक्षकांसमोर मांडले. अंशु शुक्ला नूतन हिंदी स्कूल माध्यमिक मुख्याध्यापिका व अनुप्रिता पटवर्धन नूतन हिंदी स्कूल प्राथमिक मुख्याध्यापिका यांनी संवाद, सहकार्य आणि समुपदेशन यांवर आधारित वर्ग व्यवस्थापना याविषयी विचार मांडले. त्यानंतर गुरु उस्माने केडींचे शिक्षक मंडळ यांनीही शिक्षकांशी संवाद साधला. या चर्चांमध्ये एकूण 14 शाळेचे 60 शिक्षक आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्मिक काम म्हणजे कर्म करणारा, कृती करणारा मेंदू काम करत असतो. पण तुम्ही गेला बघितलं किती घाण अक्षर काढतोय रे, तर चांगलं काढ. अरे तुझं गणित चुकलं, तुला नाही गणित येतच नाही. कसा करतोय तू गणित? काय होतं तिथे कर्म करण्याचा, कृती करण्याचा मेंदूचं काम थांबतो. जो एक मेंदू काम करायला लागतो त्याच्या डोक्यात लगेच केलेलं काम बाजूला जातं आणि तो विचार करायला लागतो, माझं अक्षर काढणंच येतच नाही, मला गणित येतच नाही, मला कधी जमणारच नाही किती शिकवलं तरी. आणि मेंदू हे ऍक्सेप्ट करायला लागतो. त्यामुळे ते मूल ऍक्सेप्ट करायला लागतं की मला आता लिहिता येणारच नाही कधी चांगलं, मला आता गणित कधी येणारच नाही चांगलं, आणि म्हणून तो गणित शिकण्याचा प्रयत्न पण करत नाही, सोडून देतो तिथे. तेव्हापासून तो गणित करायचं सोडून देतो. साधी गोष्ट आहे, आपण 4 लोकात बसलेलो असतो किंवा अगदी जात असेल सर, कधीतरी आपल्याला कोणीतरी म्हटलं हे तू छान दिसतेस नसतं, आपण बरोबर छान. राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण.